सरा देसाई अध्यापक महाविद्यालय रत्न रोपियाने आणि धन्यवाद सर. यानंतर सर मी आमंत्रित करतोय श्री गणशी एम.आर. तलाठी शिरगाव हे मतदान केंद्र प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उत्कृष्ट कार्यरत असलेल्या अशा या दोन जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मिश्रा सर, आपले उपविभागीय अधिकारी सन्माननीय शेडगे साहेब, तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरोडकर साहेब, तहसीलदार चुटके साहेब, तसेच सर्व शाळांचे अधिकारी प्रतिनिधी कोऑर्डिनेटर आणि समोर उपस्थित असलेले सर्व युवा व भावी मतदार, राष्ट्रीय मतदार दिनाचं कार्यक्रमाचं औचित्य साधून आज या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शामराव पेजे सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. प्रास्ताविकामध्ये सुटके साहेबांनी सांगितलं की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निवडणूक नोंदणीचं त्याचबरोबर एपिकचं काम फार चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि आपण महाराष्ट्रात यामध्ये अग्रेसर आहोत. त्याबद्दल खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. आज हा कार्यक्रमाचा आयोजित आपल्या जिल्हा परिषदेमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि समोरच आपल्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्यानिमित्तानं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आता जे भावी मतदार आहेत, आज ज्यांनी ओळखपत्र सुद्धा घेतलेले आणि जे नवीन मतदार नुकतेच निवडणुकीसाठी किंवा मतदान करण्यासाठी पात्र झालेले आहेत, त्यांनी ह्याचा व्यवस्थित वापर करावा. आपण जी काही प्रतिज्ञा घेतलेली आहे त्या प्रतिज्ञापत्रातला शब्द खरा आहे, तो शब्द आपण पाळावा आणि आशा करूया की या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीपासूनच आपण आपल्या मतदानाचा प्रभावी वापर करून चांगले प्रतिनिधी निवडून देऊया. मला या प्रसंगी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद. अर्चना परीख थोडंसं लवकर यायचं. सुचिता वसवंतर, आकाश हलकुडे, प्रदीप घाणेकर, प्रतीक्षाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी सत्कार केला जातोय. त्यांनी या ठिकाणी समन्वयक आहेत नेहरू युवा केंद्र रत्नागिरी यांचाही आपल्या शुभ धन्यवाद सर. त्याचबरोबर या ठिकाणी आवडील ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्ह्यात उपस्थित असलेले डेप्युटी शिवसर सेवक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गौरव करण्यात येतो. धन्यवाद सर. आपल्या तालुक्याचे तहसीलदार सुट्टे साहेब आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सावंत साहेब, उपस्थित असलेले निवडणूक विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी, इतर विभागाचं ज्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य लाभतं, उपस्थित असलेले सर्व विभागाचे सहकारी, NSS NCCचे सर्व प्रतिनिधी आणि सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आज आपण राष्ट्रीय मतदार दिन साजरा करतो. जसं प्रस्तावनेत आपण ऐकलं असेल की राष्ट्रीय मतदार दिन हा आपण आज का साजरा करतो, तर 25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली आणि त्याची आठवण ठेवायची यासाठी 2011 पासून हा आजचा दिवस आपण राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करतो. परंपरा असलेला लोकशाहीचा असलेला देश आहे, पण हे नक्की काय आहे हे आपण समजून घ्यायचा कधी प्रयत्न केला नाही. आपण सगळ्यात मोठी लोकशाही फक्त आपण सगळ्यात जास्त मोठे मतदार आहोत फक्त या कारणासाठी नाही आहे. सगळ्या इतर देशांचा विचार केला तर सगळ्यात जास्त मतदारसंख्या आपल्याकडे आहे म्हणून आपण सगळ्यात मोठी लोकशाही नाही. तर आपल्या लोकशाहीचे इतरही काही पैलू आहेत ज्याच्यावर आपण कधी जास्त विचार करत नाही. 1947 साली आपण स्वतंत्र झालो त्यावेळी भारतीय संविधानानं सर्वांनाच मतदानाचा अधिकार दिला. आपण ह्याच्यामध्ये अडल्ट फ्रँचाईज म्हणतो, म्हणजे ज्या ज्या व्यक्तीला 18 वर्ष पूर्ण झाली त्या प्रत्येकाला या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपलं मत नोंदवण्याचा अधिकार असेल. ही गोष्ट आपल्याला खूप साधी वाटते, पण जगाचा जर इतिहास बघितला तर ही गोष्ट एवढी सोपी नाही आहे. म्हणजे लोकशाहीची गंगोत्री म्हणून ज्या इंग्लंडचा उल्लेख केला जातो, ब्रिटनचा उल्लेख केला जातो की लोकशाहीची गंगोत्री म्हणून, इंग्लंड
इंग्लंडमध्ये सुद्धा सर्व मतदारांना 1920 पर्यंत सर्वांना मतदानाचा अधिकार नव्हता. 1920 नंतर इंग्लंडमध्ये स्त्रियांना मतदानामध्ये सहभागी व्हायची संधी मिळाली. तोपर्यंत फक्त पुरुषच मतदान करायचे, बाकीच्यांना तोपर्यंत मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचा अधिकारही नव्हता. किंवा जर आपण अमेरिकेचा उल्लेख केला, जी जगातल्या सगळ्यात जुन्या लोकशाहीपैकी एक लोकशाही आहे, अमेरिकेमध्ये सुद्धा जरी 1776 पासून लोकशाही प्रक्रिया सुरू झालेली असली तरी अमेरिकेमध्ये सुद्धा जो कर भरतो त्या कर भरणाऱ्या व्यक्तीलाच फक्त मतदानाचा अधिकार होता कित्येक वर्ष. आणि सर्वांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी अमेरिकेमध्ये सुद्धा 19व्या शतकात चढावं लागतं. तोपर्यंत सगळ्यांना अधिकार नव्हता. एक आपलाच देश असा आहे की 1947ला ज्या क्षणाला आपण स्वतंत्र झालो आणि ज्या क्षणाला आपण संविधान स्वीकारलं, त्या क्षणाला आपण ठरवलं की आपल्या देशातली जेवढी काही 18 वर्षाच्या वर व्यक्ती असेल, तो श्रीमंत असो गरीब असो, म्हणजे कर भरणारा असो किंवा नसो, स्त्री असो पुरुष असो, कोणीही जरी तो असला तरी त्याला मतदान करता येईल आणि या लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल असं ठरवणारा आणि ते अंमलात आणणारा असा आपला देश आहे. आणि अशा घडलंय असे जगाच्या इतिहासामध्ये खूप कमी देश आहेत आणि त्यापैकी एक देश आहे. त्याच्यामुळे आपण आपली लोकशाही जी आहे ती खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी लोकशाही ठरते जगात. आणखीन याचा विचार 1952 साली आपण 1950 साली भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली आणि 1952 साली पहिली सार्वत्रिक निवडणूक या देशाची पार पडली. 1952 साली लोकसभेची जी पहिली निवडणूक पार पडली तिथपासून आत्तापर्यंत भारत निवडणूक आयोग हा कंटिन्युअस नेहमी निपक्षपातीपणे या मतदानाच्या प्रक्रिया पार पाडण्यामध्ये आणि मतदार याद्या तयार करण्याच्या निरंतर कार्यक्रमामध्ये कार्यरत आहे. आपल्याला फक्त ज्यावेळी निवडणूक असते त्याचवेळी असं काहीतरी निवडणूक आयोग असतो असं माहिती होतं. पण जर हे केलं तर निवडणूक आयोगाची रचना कशी असते आणि हा निवडणूक विषयक कार्यक्रमांवर संनियंत्रण ठेवतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी हे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम बघत असतात. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जी निवडणूक विषयक जिल्ह्यातली कर्तव्य आहे ते जिल्हाधिकारी पार पाडत असतात. जिल्हाधिकाऱ्यांना या कामी मदत करण्यासाठी आणि ही सगळी मतदार यादी आणि निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी नेमलेले असतात. त्यांना सहाय्य करण्यासाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी असतात. आणि प्रत्येक जे मतदान केंद्र आहे, आपण ज्या मतदान केंद्रावर जाऊन आपण मतदान करतात त्या प्रत्येक मतदान केंद्रावर एक बूथ लेवल ऑफिसर BLO नेमलेला असतो, जो शक्यतो ग्रामीण स्तरावर कार्यरत असणारा कुठल्या तरी विभागाचा अधिकारी कर्मचारी असतो, ज्याच्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक किंवा शिक्षक यांचा समावेश असतो. तर अशा पद्धतीनं ही सगळी यंत्रणा पूर्ण वर्षभर काम करून जी मतदार यादी आपण निवडणुकीच्या कामासाठी वापरतो ती मतदार यादी तयार ठेवणं, त्या यादीमध्ये दुरुस्त्या करणं, ॲडिशन करणं, डिलिशन करणं हे सगळं काम या संपूर्ण यंत्रणेमार्फत होत असतं. फक्त रत्नागिरी जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर रत्नागिरी जिल्ह्यानं आत्तापर्यंत निवडणूक विभागानं जे काही काम केलेलं आहे या मतदार यादी संदर्भातलं ते निश्चित कौतुकास्पद आहे. आत्ता प्रस्तावनेमध्ये जसं आपल्याला सांगितलं गेलं की रत्नागिरी जिल्हा हा राज्यामधला 1 नंबरचा जिल्हा आहे की ज्यांचं इपिक पर्सेंटेजमध्ये आणि फोटो पर्सेंटेज यादीमध्ये असलेल्यामध्ये हे संपूर्ण राज्यामध्ये 1 नंबरला आहे. याच्यामध्ये 99% जास्त असलेल्या एकमेव जिल्हा असा आहे महाराष्ट्रातला. आणि मला सांगण्याचा आनंद होतो की रत्नागिरी जिल्ह्यातले फक्त 433 मतदार आज रोजी असे आहेत की ज्या 433 मतदारांचं फोटो आपल्या मतदार यादीमध्ये आम्ही समावेश करू शकलेलो नाही. आणि या भविष्यात या वर्षामध्ये जो कार्यक्रम राबवला जाणार आहे त्याच्यामध्ये हे 433 लोक कव्हर करून संपूर्ण राज्यातला फोटो कव्हरेज असलेली 100% फोटो कव्हरेज असलेली मतदार यादी सगळ्यात पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्याची असेल असे मी या ठिकाणी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. आणि यामध्ये रत्नागिरी तालुक्यानं केलेलं काम हे विशेष अभिनंदनीय आहे. रत्नागिरी तालुक्यामध्ये फक्त एकच मतदार असा राहिलेला आहे की ज्याचा फोटो आम्ही मतदार यादीमध्ये समाविष्ट करू शकलेलो नाही. तर रत्नागिरी तालुक्यातल्या सर्व लोकांचे फोटो हे मतदार यादीमध्ये आम्ही समाविष्ट केलेले आहेत आतापर्यंत. आपण ही मतदार यादी आणि निवडणूक प्रक्रियेसाठी हा सगळा एवढा उपक्रम चालू असतो, हा सगळा ही लोकशाही टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी असतो. त्याच्यामुळे आपण या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन जबाबदारीनं मतदान करणं हे आवश्यक आहे. आजकाल सोशल मीडियामार्फत फेसबुक, व्हॉट्सॲपवर आपण विविध ज्या राजकीय पोस्ट असतात त्याला आपण सहज रिॲक्ट होतो प्रत्येक गोष्टीमध्ये. ते रिॲक्ट होणं ह्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आपलं काम आहे की मतदान. आपण जे त्या सोशल मीडियावर जे रिॲक्ट होता
त्याचा इम्पॅक्ट आपल्याला खूप थोडा कालावधी दिसेल. मात्र खरोखर जर आपल्याला काहीतरी लोकशाहीसाठी करायचं असलं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसे बदल घडवायचे असतील तर निश्चितपणे आपण प्रत्येक मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे. आता मी हे सगळं सांगितलं की मतदानाची यादीची मध्ये रत्नागिरी जिल्हा हा 1 नंबर आहे. मात्र एक खेद सुद्धा आम्हाला निवडणूक विभागातल्या सगळ्या लोकांना आहे की रत्नागिरीची मतदानाची टक्केवारी आहे ती मात्र आपली तुलनेनं खूप कमी असते. जे नुकत्याच ज्या नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये रत्नागिरी नगर परिषदेची सुद्धा मतदानाची टक्केवारी ही फक्त 65% आसपास राहिलेली आहे. किंवा त्याच्या आधी पार पडलेल्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मतदानाची टक्केवारी रत्नागिरी जिल्ह्याची आहे ती निश्चितपणे कमी होती. त्याच्यामुळे इथून पुढे ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि भविष्यातल्या ज्या इतर निवडणुका होणार आहेत त्या सर्व निवडणुकीमध्ये आपण जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी होऊन रत्नागिरी जिल्ह्याला मतदानाच्या टक्केवारीमध्ये सुद्धा 1 नंबरला आपण निवडूया आणि त्यासाठी प्रयत्न करूया. राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. त्यांच्याशी एकदा संवाद करायचा मला. 18 वर्षाचे थोडंसं साईडला आहे. 18 वर्षाचे वर तुम्ही थोडं साईडला आलो. 18 वर्षाचे वर असलेले कोण कोण इथे बसलेले आहे हात वर करा. ओके, मेजॉरिटी 90% नाही, ठीक आहे. 100% 18 वर्षाचे वर आहे. आता तुमच्याकडे वोटर ID कार्ड आहे, हात वर करा. वोटर ID कार्ड तुमच्याकडे आहे, हात वर करा. ज्यांच्याकडे वोटर ID कार्ड आहे ते सर्व जनरली रत्नागिरी नगरपालिका हद्दीचे किती लोक आहेत? मागच्या इलेक्शन कधी झाला नगरपालिकाचे? मागच्या नगरपालिका इलेक्शन मध्ये 1 महिन्यापूर्वी झालेला आहे. मागच्या नगरपालिका रत्नागिरी नगरपालिका इलेक्शन मध्ये किती जणांनी वोटिंग केलेलं आहे? 5. रत्नागिरी नगरपालिका हद्दी सोडून इतर नगरपालिका हद्दी जसे चिपळूण, खेड, दापोली, राजापूर याच्यातून काही आहे का मुले? रुरल एरियामधून किती मुले आहेत? रत्नागिरी नगरपालिका हद्द सोडून रुरल रत्नागिरी जिल्ह्याचे किती मुले आहेत? जिल्ह्याचे बाहेरचे किती मुले आहेत? बहुत कम आहे. बाकी तुम्ही लोक कुठून आहेत? नगरपालिका हद्दीमधून पण नाही, रुरल मधून पण नाही, मग कुठून आहे? ठीक आहे. वोटर ID मला वाटतं सर्वांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे. हा, ओके. आता जसा नगरपालिकेचे इलेक्शन मागच्या महिन्यात गेला असा आता पुढच्या कुठला इलेक्शन आहे? आता आपण काम करू, थांबा बोलू नका. आता काम करू, आपण डिवाइड करून घेऊ. हा एक ग्रुप आहे, ते दरवाजाच्या पुढे जो 4 रो बसलेला आहे हा एक ग्रुप आहे. तिथे दरवाजाच्या समोरचे एक मुलींचे ग्रुप आहे. मागच्या ब्लॉक एक ग्रुप आहे आणि तिथला ब्लॉक एक ग्रुप आहे. ठीक आहे. एक ब्लॉकला मी आता एक क्वेश्चन विचारेन ना आपण. ठीक आहे. या ब्लॉकचा पहिला क्वेश्चन. हा, आता पुढच्या इलेक्शन आपला रत्नागिरी जिल्ह्यात कधी आहे? हे ब्लॉक मधून 5 लाईन मधून कोणी पण बोलू शकतो. रत्नागिरी जिल्ह्यात पुढचा इलेक्शन कुठला आहे? 5. चला, सेकंड
सेकंड ब्लॉक मधून कोणी बोलू शकतो? आपण डिस्कशन करू शकतो. हा, ओके, व्हेरी गुड. 21 फेब्रुवारीला आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची आहे. व्हेरी गुड. तो एक पॉइंट तुमच्या ग्रुपला जात आहे. आता सेकंड ग्रुपला मेन क्वेश्चन, भारताचे संविधानाने आपल्याला 18 वर्ष झाल्यानंतर व्होटिंग करता येईल असा अडल्ट सफरेज म्हणून राईट दिलेला आहे. माहिती आहे का मला की नाही? कोणता आर्टिकल खाली दिलेला आहे कॉन्स्टिट्यूशनचे? कोणत्या आर्टिकलला काय म्हणतो मराठीत? कलम. कलम सेक्शन असतो. आर्टिकल म्हणजे कायदा म्हणजे ऍक्ट. म्हणजे आर्टिकल बनतो कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, कलम. कोणत्या कलम? सेकंड ग्रुप साठी थर्ड ग्रुप, चला फोर्थ. माहिती आहे कोणाला? कोणालाही इतर साईडला बसलेले कलम 326 326 MP आणि MLA इलेक्शन साठी 18 वर्ष वय झाल्यानंतर तुम्ही वोटिंग करू शकतो. हा तुम्हाला अधिकार संविधानाने दिलेला आहे कलम 326 प्रमाणे. तिसरा क्वेश्चन आमचा, रत्नागिरी जिल्ह्यात किती खासदार आहे? माननीय खासदार किती आहे आणि कोण कोण आहे? हा बोला, कोणी बोलू शकतो. हा, काय नाव, काय, कोण कोण आहे? मोठ्याने मोठ्याने कॉन्फिडेंट राहा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक पॉइंट. नेक्स्ट, MLC कोण आहे? मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. विधान परिषदेचे सदस्य. विधान परिषद सदस्य. गुगलचे वापर करू नका. रत्नागिरी जिल्ह्यात विधान परिषदेचे सदस्य किती आहे आणि कोण आहे? फर्स्ट ग्रुप नाही. सेकंड ग्रुप. ठीक आहे, कोणीही हात वर करा. बोलो. किती आहे MLC एकूण? एकच आहे. ज्याचे होणार आहे फेब्रुवारी 21 तारीखला. दुसरा शिक्षण मतदारसंघ, टीचर कॉन्स्टिट्युएन्सी.